मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव द्यावं, त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे। तर शिंदे मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलाय असं फडणवीसांनी सांगितलंय। मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी होतीये। आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये ही मागणी केलेली आहे। त्याला उत्तर सुद्धा फडणवीसांनी दिलंय। प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलाय असं फडणवीसांनी म्हटलंय। या खंडामध्ये आणि पर्यायाने आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं आणि त्यांच्या नावाचं नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे। त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली, मग ती ठरावाच्या माध्यमातून करा, पत्ररूपानं करा, कशी करायची ती करा, आणि म्हणून ते सुद्धा एक चांगलं काम हे आपल्याकडून होऊन जाईल। जगन्नाथ नाना शंकर शेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे। आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल।